What mental health changes have you faced throughout your life from childhood to present? सो लहानपणापासूनच जसं सगळ्यांना सांगितलं जातं तसंच माझ्याही घरी होतं. माझेही पॅरेंट्स म्हणायचे की चांगले मार्क्स म्हणजे चांगला अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळव आणि पुढे जाऊन चांगला जॉब जर तुझ्या हाती लागला सो देन लाईफ इज सेट. माझं जनरली अभ्यासाकडे चांगलंच लक्ष होतं. बट अभ्यासाबरोबरच मला आर्ट्स करता किंवा बाकी पण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जसं स्पोर्ट्स म्हणा किंवा सिंगिंग करता किंवा या सगळ्या गोष्टींकरता जास्त आवड होती. बट कुठे ना कुठेतरी अभ्यासाच्या त्या प्रेशरमुळे किंवा चांगले ग्रेड्स करता अभ्यास करायचा खूप किंवा खूप जास्त लक्ष द्यायचं त्याकरता कुठेतरी माझंही दुर्लक्ष झालं आणि पॅरेंट्सनी पण तेवढा म्हणजे सपोर्ट नव्हता केला. कारण त्यांचाही मेन गोल तेच होतं की अभ्यासाकडे आधी सगळ्यात जास्त लक्ष दे. बाकीच्या गोष्टी करायला तुला नंतर पण वेळ मिळेल. बट आता सध्या इम्पॉर्टंट आहे अभ्यास आणि चांगले मार्क्स. माझे मोस्टली चांगले मार्क्स मिळवण्याकरता जास्त लक्ष दिल्यामुळे स्पोर्ट्स म्हणा किंवा बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करता मी तेवढा वेळ देऊ शकलो नाही. जेव्हा मी शाळेत होतो किंवा कॉलेजमध्ये होतो 11वी-12वी तोपर्यंत मी एवढं ॲक्च्युली लक्ष दिलं नाही आणि त्यावेळेला थोडं वाटलं की अरे हां आपण शिकलो असतो किंवा तेव्हा जास्त थोडं आणखी सपोज लक्ष दिलं असतं बाकी ॲक्टिव्हिटीज करताही तर आत्ता आणखी काहीतरी वेगळं करता आलं असतं. पुढे जाऊन मी जॉब वगैरे केला आणि जॉब करताना पण मला तेवढंच म्हणजे आवड होते की अरे मी म्हणजे मला गाण्यात आवड आहे. मी सिंगिंग करिअर करता एकदा कन्सिडर करू. बट तोपर्यंत मी शिकलो नव्हतो. माझे पॅरेंट्स असेल किंवा बाकी पण माझे फ्रेंड्स आणि जे बाकी मोठे जे माझे एल्डर्स वगैरे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी पण तेच सांगितलं की तू शिकला नाही आहेस सिंगिंगमध्ये करिअर करण्याकरता खूप जास्त मेहनत करावं लागेल आणि मोस्टली आय थिंक तू त्यात यशस्वी ठरणार नाहीस. कारण असे खूप लोक ट्राय करतात बट त्यांना यश मिळत नाही. मोस्ट ऑफ द पीपल एंड अप डुईंग द स्ट्रगल ओनली. जॉब करताना पण माझ्यावर तसं थोडंसं प्रेशर होतं कारण मी तेव्हा पण थोडंसं सिंगिंग करता म्हणजे